श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज खूप चांगला आणि विशेष असा म्हणजे व्हिडिओ होणार आहे। कारण म्हणजेच काय तर आपलं स्वतःचं घर व्हावं त्यासाठी, आणि हे प्रत्येक व्यक्तीचं एक स्वप्न असतं। माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळ्यांचंच एक स्वप्न असतं की घर व्हावं। आपलं घर असेल तर घरातल्या काही दोष असतील, वास्तुदोष असतील, ते निवारण्यासाठी म्हणजे घराविषयी जे काही प्रश्न असतील त्यासाठी तुम्ही सेवा करू शकतात। घर विकण्यासाठी, घर खरेदी करण्यासाठी, प्लॉट विकण्यासाठी, गाळा विकण्यासाठी, गाळा घेण्यासाठी, या गोष्टी ज्या असतात म्हणजेच काय, या पृथ्वी तलावर जे काही जमीन असते, जमिनीचा सौदा जो असतो तो करायचा असेल तुम्हाला, शेत असू द्या, कोणत्याही गोष्टी असतात त्याविषयी जी काही सेवा असते ते म्हणजेच विश्वकर्मा भगवान जे असतात त्यांची सेवा आपल्याला करायची आहे। आता विश्वकर्मा जयंती जी आहे ती येणार आहे 31 जानेवारी 2026 शनिवार या दिवशी निश्चितच आपल्याला सगळ्यांना सेवा करायची आहे। या दिवशी थोडी का असेना आपल्याला विश्वकर्मा भगवानांची सेवा आपल्या घरात सगळ्यांनी करायची। मात्र आता विश्वकर्मा भगवान जे असतात त्यांची मूर्ती आपण घरात ठेवू शकत नाही। सेवा करतो तोपर्यंत आपण ठेवू शकतो, नंतर आपण त्या मूर्तीचं काय करावं, किंवा मग आपण मूर्ती नाही घेतली आणि नुसती सेवा केली तर चालेल का, या पद्धतीने, किंवा मग सेवा करत असताना कोणते नियम पाळावे, म्हणजेच आपलं घर होण्यासाठी जी सेवा असते ती संकल्पयुक्त सेवा आपण 40 दिवसाची करावी की जास्त दिवसाची करावी, किंवा मग आपण संकल्पयुक्त सेवा करत असताना कुठले नियम पाळावे, किती दिवस आपण किंवा किती वेळा पठण करावे, स्तोत्र जे असतं ते, तर हे बरेच प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये होऊन जातील। आणि निश्चितच मी तुम्हाला सांगेल, ही सेवा केल्यानंतर 100% नाही तर 101% मनापासून श्रद्धेने आणि कर्म चांगले असतील तुमचे, तर तुम्हाला सांगेल या सेवेने 100% नाही तर 101% तुम्हाला रिझल्ट मिळेल। ठीक आहे, तर विश्वकर्मा जयंतीपासून तुम्ही ही सेवा सुरुवात करू शकता। कसं असं बघा, महिलांना खूप मोठा प्रश्न असतो, जेव्हा आपलं स्वतःचं घर असावं, हे खूप मोठं स्वप्न सगळ्यांचं असतं, माझ्यापासून तुमच्यापर्यंत। आणि विश्वकर्मा जे भगवान आहेत ते जे देवी देवता जे होते त्यांचे हे आर्किटेक्ट होते। ठीक आहे, त्यांचं घराचं जे स्ट्रक्चर होतं ते कशा पद्धतीने कसं बांधावं, काय करावं, देवांच्या काळातले, आणि म्हणूनच त्यांचं ते करू शकतात। तर आपण तर सर्वसाधारण मनुष्य आहोत, आपण जर त्यांची सेवा केली तर निश्चितच ते सुद्धा आपल्याला फलप्राप्ती देत असतात, ते प्रसन्न होत असतात आणि आपलं घर बांधण्यासाठी किंवा आपलं घर होण्यासाठी त्यांचा कृपाशीर्वाद आपल्याला मिळत असतो। ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही सेवा करू शकता। तुमच्या घरात वादविवाद किंवा घर असं अशांत आहे, काही वास्तू चांगली नाही, आपण वास्तू घेत असताना फक्त काय मेन म्हणजे काय बघत असतो सांगू का, आपला मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे, बस या गोष्टी बघतो, बाकी काही बघत नाही। तर ह्या वास्तुदोष जे असतात, बिल्डर जेव्हा घर बांधलेले देतात आपल्याला, आपण सहजपणे घेत असतो, पण त्यामधले वास्तुदोष काय आहेत ते माहिती नसतं, तर त्यासाठी सुद्धा तुम्ही सेवा करू शकतात। तुम्हाला वाटत असेल वास्तुदोष आहे किंवा ह्या गोष्टी आहेत, किंवा मग नुसतीच विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा केली तरी सुद्धा आपल्या घरात प्रसन्न असं वातावरण राहत असतं। म्हणून सगळ्यांनी ही सेवा करायची। मात्र घरदार होण्यासाठी, जमीन जे असतात आपली होण्यासाठी, शेत असू द्या, गाळा असू द्या, सगळ्या गोष्टींसाठी आपण ही सेवा करू शकतो। आता सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, आपलं घर व्हावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, आणि महिलांना खास करून सांगते, माझ्यावरून सांगते, जेव्हा महिना भरत असतो आणि जेव्हा बघा भाडेकरी आपण राहत असतो एखाद्या घरामध्ये, आता जेव्हा घर राहत नाही तेव्हा आपण भाड्याच्या घरात राहतो, बरोबर, तर तेव्हा आपण जेव्हा रेंटचे पैसे देतो ना तेव्हा खूप वाईट वाटतं। कारण स्वतः 3,500-4,000 हजार आपण जे रेंटचे देत असतो दर महिन्याला, तेव्हा आपल्याला वाटतं हे पैसे म्हणजे जातात आणि आपले भाड्याचे जात असतात, घराच्या भाड्याचे, तेव्हा खूप वाईट वाटतं की आपलं पण घर व्हावं, आणि कधी होईल, कधी हे 4,000 आपले वाचतील, हा प्रश्न आपल्याला पडत असतो। आणि म्हणूनच सांगते महिलांनो, तुम्हाला जर घर घ्यायचं असेल किंवा काही प्रॉपर्टीचं प्रॉब्लेम असेल जमीन विषयी, तर नक्कीच ही सेवा संकल्पयुक्त करा। आता सेवा कशी करावी बघा, संकल्पयुक्त सेवा तुम्हाला करायची विश्वकर्मा जयंतीपासून। त्या दिवशी आपल्याला विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा, त्या दिवसापासून सुरुवात करू शकतात। आणि बघा, तुम्हाला नाही जमलं, सुतक विटाळ काही असेल, त्या दिवशी नाही सेवा चालू करायला जमलं, तर तुम्ही बुधवारपासून करू शकतात, किंवा कुठल्याही दिवशी तुमचं मन प्रसन्न आहे, तुम्हाला वाटत आहे की मी आता म्हणजे मानसिकता तुमची आहे की मला आज सेवा चालू करायची, तुम्ही जेव्हा पण माझा व्हिडिओ बघत असणार बघा, त्या दिवशी सुरुवात करा, अगदी तरी सुद्धा चालेल। सर्वप्रथम तुमचं मन प्रसन्न असणं खूप महत्त्वाचं असतं, तुमची तयारी असणं खूप महत्त्वाचं असतं या सेवेसाठी। त्या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकतात।
तर बघा, आपल्याला सर्वप्रथम ज्या दिवशी सुरुवात करणार आहोत सेवेची त्या दिवशी संकल्प वगैरे करायचा आहे. संकल्पामध्ये तुमचं नाव, गोत्राचं नाव हे सगळं घेऊन तुम्ही कशासाठी, काय कारण आहे, घर विकायचं आहे की घ्यायचं आहे, जमीन विकायची, गाळा विकायची, ते कारण तिथे सांगावं. विश्वकर्मा भगवानांना विनंती करावी संकल्पामध्ये, मी एक स्वामी सेवेकरी आहे, माझ्याकडून ही सेवा तुम्ही करून घ्या, अशी विनंती त्यांना करायची आहे. आणि नंतर आपण ही सेवा सुरुवात करायची आहे. आता सुरुवात करण्यासाठी आपल्या घरामध्ये विश्वकर्मा भगवानांची मूर्ती किंवा फोटो वगैरे असावा का, तर ठेवत नाही आपल्या देवघरामध्ये. पण बघा, तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही निश्चितच मूर्ती किंवा फोटो ठेवू शकतात. जोपर्यंत तुमची म्हणजे स्वतःचं घर होतं तोपर्यंत तुम्ही निश्चित ठेवू शकतात, काही हरकत नाही. त्यानंतर तुम्ही जी मूर्ती किंवा फोटो असेल तो तुम्ही विसर्जन करावा तरीसुद्धा चालेल. तर मी सांगत होती तो विसर्जन करावा. आणि बघा, तुम्हाला एक अजून आवर्जून सांगेल, जेव्हा पण तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा विसर्जन करावा. पण तुम्हाला शक्य नाही झालं, फोटो किंवा मूर्ती शक्य नाही झालं, तर सोपं सांगेल तुम्हाला, तुमच्या देवघरामध्ये एक सुपारी स्वरूपात विश्वकर्मा भगवानांची एक सुपारी स्वरूपात तुम्हाला पूजा करायची आहे तरीसुद्धा चालेल. एक सुपारी घ्या, नवी कोरी सुपारी आपण दुकानातून आणावी, त्यांचा आपण अभिषेक करावा. अभिषेक केल्यानंतर पाण्याने अशा पद्धतीने अभिषेक पहिल्या दिवशी करावा, ती स्थापित करावी आपल्या देवघरामध्ये. एका डिशमध्ये आपण ठेवावा. दररोज आपण पूजा करत असताना आधी सर्वप्रथम त्या सुपारीला किंवा मूर्ती किंवा फोटो असेल तुमच्याकडे, त्यांना हळदी कुंकू अक्षदा व्हायचे, धूप दीप दाखवायचे जेव्हा तुम्ही सेवेला बसत असणार तेव्हा. आणि नंतर आपण सेवा सुरुवात करू शकतो. तर सुपारी स्वरूपात सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात. तुमचं जेव्हा स्वतःचं घर होईल, इच्छा पूर्ण झाली, तेव्हा ती मूर्ती, फोटो किंवा मग ती सुपारी स्वरूपात जे आपण ठेवलेले आहे विश्वकर्मा भगवानांना, ती तुम्ही वाहत्या पाण्यात विसर्जन करावी. या पद्धतीने करू शकता. ठीक आहे. तर बघा, तुम्ही सेवा करत असताना आता सेवा चालू केली त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा आहे. मूर्ती फोटोचं तुम्हाला सांगितलं, त्यानंतर तुम्हाला सांगेल सेवा करत असताना आता कुठली सेवा करावी. तर बघा, विश्वकर्मा भगवानांची चालिसा आहे, विश्वकर्मा चालिसा. तर ही चालिसा तुम्हाला पठण करायची आहे. आता तुम्ही किती वेळा पठण करणार आहे ते सुद्धा तुम्हाला संकल्पामध्ये सांगायचं आहे. जेव्हा तुम्ही संकल्प करत असता किती दिवसासाठी करायचं आहे ते सुद्धा तुम्ही संकल्पामध्ये सांगायचं आहे. आता ही सेवा जर म्हटली, बघा 41 दिवसाची केली जाते. ठीक आहे, 40 किंवा 41 दिवसाची केली जाते संकल्पयुक्त सेवा. तर तुम्ही 41 दिवसाची करा असं मी तुम्हाला सांगेल. 41 दिवसाची सेवा करत असताना म्हणजे संकल्पयुक्त ज्या दिवशी संकल्प करा तो आणि अजून 40 दिवस असे 41 दिवस ते तुम्ही सांगावं संकल्पामध्ये. आणि 3 वेळा पठण करणार असणार चालिसा तर 3 वेळा म्हणावं. तुम्ही 1 वेळा पठण करणार असणार तर 1 वेळा म्हणावं. बघा, आपले जेवढ्या अडचणी जास्त असतात तेवढे आपण पठण करणं खूप महत्त्वाचं असतं. आपल्या आयुष्यातील आपले कर्मभोग काय आहेत, आपल्या अडचणी किती आहेत ते आपल्याला माहिती नसतं. तर अगदी छोटीशी चालिसा आहे, जास्त वेळ लागत नाही. तर त्यामुळे तुम्हाला सांगेल, तर तुम्ही दररोजच्या दररोज 15 मिनटं समजा तुम्ही देऊ शकतात. तुम्हाला जर स्वतःचं घर हवं आहे तर 15 मिनटाची सेवा तुम्ही करू शकतात. आणि म्हणून तुम्हाला सांगेल, जास्तीत जास्त 3 वेळा जरी म्हटलं तुम्ही, तुम्हाला 15-16 मिनटं लागतील. त्यामुळे 3 वेळा किती वेळा म्हणणार आहेत जास्तीत जास्त ते तुम्ही सांगावं. 3 वेळा पठण केलं अगदी तरीसुद्धा चालेल. तर हे संकल्पमध्ये सांगावं आणि 41 दिवसाची सेवा तुम्ही करू शकतात. आता 41 दिवसाची सेवा करत असताना नक्कीच तुमची सेवा केल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल. पण तुम्हाला वाटत आहे की नाही झाली किंवा काही अडचणी अजून येत आहेत, बघा लोन पास होत नाही, बऱ्याचशा अडचणी येत आहेत, तर त्यासाठी तुम्हाला सांगेल, तर ही सेवा तुम्ही कंटिन्यू आता 41 दिवसासाठी काय नियम पाळावे ते मी तुम्हाला सांगेल. पण त्यानंतर सांगते, 41 दिवस पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कंटिन्यू, तुम्हाला वाटत आहे की थोड्या अडचणी अजून येत आहेत, तर 6 महिन्यापर्यंत दररोज नित्यनियमाने ही सेवा चालू ठेवावी. दररोज नित्यनियमाने ही सेवा नक्कीच चालू ठेवा. 6 महिन्याच्या आत तुमचं घर होईलच होईल, हे मी सांगते तुम्हाला. म्हणून विश्वकर्मा भगवानांची सेवा आपल्या घरात होणं खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही 41 दिवस जर संकल्पयुक्त केला, आता संकल्प केला त्यामध्ये तुम्ही 41 दिवस सांगितलेला आहे. 41 दिवस मी संकल्पयुक्त सेवा करणार आहे, दररोज 3 वेळा पठण करणार आहे. त्या 41 दिवसांसाठी तुम्हाला नियम काय पाळायचे असतात, तर बघा, मांसाहार कडकडीत वर्ज्य. जेव्हा आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा मांसाहार हा वर्ज्य करावा, परान्न वर्ज्य करावं. आणि तसंच तुम्हाला सांगेल, बघा, या दिवसामध्ये कोणाचं वाईट बोलायचं नाही, वाईट चिंतायचं नाही. फक्त आपलं टार्गेट काय, आपलं घर होणार आहे ते टार्गेट ठेवायचं, आपल्याला सेवा करायची आहे. त्यानंतर तुम्हाला सांगेल, ब्रह्मचर्याचं पालन करता आलं तर नक्कीच चांगलं.
करा, नक्कीच करा असं सांगेल. नाही शक्य झालं तर नाही केलं, त्याला काही पर्याय नाही. दुसऱ्या दिवशी नाही झाली ब्रह्मचर्याचं पालन तर केसांवरून आपण स्वच्छ आंघोळ करावी आणि नंतर आपण सेवा करू शकतो दुसऱ्या दिवशी. ठीक आहे, या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल, बऱ्याच महिलांचा परत प्रश्न असेल की ताई 41 दिवसाची सेवा पूर्ण झाली तरीसुद्धा थोडे अडथळे येत आहे किंवा थोड्या अडचणी अजून आहेत. तर तुम्ही 6 महिन्यासाठी तुमची इच्छा असेल की मला 6 महिने, आणि नक्कीच करा महिलांनो. तुम्हाला जर घर हवं आहे ना, नक्कीच 6 महिन्यापर्यंत ही सेवा कंटिन्यू करा, तुमचं घर होईलच होईल. तर तुम्ही बाकीचे 41 दिवसांची आपली संकल्पयुक्त सेवा झाल्यानंतर पुढे चालून तुम्ही नियम जे असतात ते नाही पाळले बाकीचे, जसं ब्रह्मचर्या झाली, परान्नाचं वगैरे, ते चालेल, पण मांसाहार हा वर्ज्य करावा. जोपर्यंत आपण विश्वकर्मा भगवानांची सेवा करत आहोत तर मांसाहार कडकडीत वर्ज्य करा. आणि बघा, आपण एवढा तर त्याग करू शकतो. आपल्याला जर घर हवं आहे, प्रॉपर्टी हवी आहे, सगळ्या काही गोष्टी हव्या असतात, पण आपण नियम पाळत असताना थोडा कंजूसपणा करतो. तर या गोष्टी करू नका. तर नक्कीच नियम हा पाळायचा आहे. जो कोणी सेवा करेल त्यांनी पाळायचं आहे. बाकीचे खात असतील त्यांना खाऊ द्या, मात्र जो सेवा करेल त्यांनी हा नियम पाळायचा आहे. आणि या पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. तर खूप 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 प्रभावी अशी सेवा आहे. नक्कीच तुम्हाला करायची असेल तर विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी करा किंवा बुधवारपासून करा. नाही शक्य झालं तर तुम्हाला सांगते, तुम्हाला ज्या दिवशी वाटत आहे की मी आज सेवा आजपासून सुरू करणार आहे त्या दिवशी तुम्ही सुरुवात करा. तुम्हाला सांगते, गुरुचरित्र पारायण जे असतं ते म्हटल्याने आपले जे दोष असतात, प्रारब्ध असतात, ते संपायला मदत होत असते. आपल्या घरात जर नित्यसेवा महाराजांची म्हणजे दररोजचे 3 अध्याय 11 माळी चालू असतील आणि गुरुचरित्र पारायण आणि त्यासोबत जर विश्वकर्मा चालीसाची सेवा तुम्ही चालू ठेवली असेल, नंतर तुम्ही म्हणाल की ताई 3 वेळा दररोज करायची का? 41 दिवस तर तुम्हाला 3 वेळा करायची, पण त्यानंतर सुद्धा तर तुम्ही 1 वेळा सुद्धा पठण करू शकता. नंतर दररोजच्या नित्यसेवेत तुम्ही घ्या 6 महिन्यापर्यंत तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही जर या सेवा केल्या तर नक्कीच तुमचं घराचं स्वप्न जे असेल, तुम्हाला जसं इच्छा असेल त्या पद्धतीने ते घर मिळेल. तुमची घर विकायची सुद्धा अडचण येत असेल तर ती सुद्धा विकलं जाईल. अशा पद्धतीने करू शकतात. आपल्या घरातील जे दोष असतात, वास्तुदोष वगैरे असतात, ते निवारण होण्यासाठी सुद्धा आपल्याला या सेवा करू शकतात. तुम्ही विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सगळ्या महिलांनी आपल्या घरामध्ये चालीसा जी आहे, विश्वकर्मा चालीसा, ही 3 वेळा नक्कीच पठण करा. नाही शक्य झालं तर 1 वेळा तरी करा, पण नक्कीच पठण करा. आपल्या घरात सुख शांती नांदत असते, त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्या घरावर राहत असतो. म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. जे काही घर आहे हे त्यांची देणगी आपल्याला असते, म्हणून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असतो. चला मग, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल असं मी समजते. आणि काही तुम्हाला प्रश्न असेल तर नक्कीच विचारा. मार्गदर्शन करायचा नक्की छोटासा एक प्रयत्न करेन. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.